नॉर्मल वडापाव तर तुम्ही नेहमीच खात असेल, पण तुम्ही कधी उलटा वडापाव ट्राय केलाय का? नाही ना? कोई बात नहीं, मैं हूं ना, मैं सिखाती हूँ. सर्वात आधी ना आपण वडापावची भाजी तयार करून घेऊया. त्यामध्ये पॅनमध्ये ना तेल टाकायचं. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाका. मोहरी तडतडली की कढीपत्ता, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट टाका. ती 2 मिनिटासाठी परतली की त्यामध्ये हळद, हिंग, मीठ टाकून आहे ना मिक्स करा. शिजवलेला बटाटा टाका आणि वरून कोथिंबीर आणि पुदिना टाका. मस्तपैकी भाजी तयार होती. आता एका बाउलमध्ये ना बेसन पीठ घ्या. त्यामध्ये मिरची पावडर, मीठ आणि हळद टाकून आणि खायचा थोडासा सोडा टाकून एक बॅटर तयार करा. आता वाटीच्या मदतीने ना आपल्याला ब्रेड कट करायच्यात राऊंड शेपचं. आता दोन्ही ब्रेडच्या स्लाइसला ना पुदिन्याची हिरवी चटणी लावा. एका ब्रेडच्या स्लाइसला लसणाची लाल चटणी लावायची. आता दोन्ही ह्या चटण्यांची रेसिपी ना माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्कीच बघा. आता दुसऱ्या ब्रेडने ना त्याला कवर करायचं आणि ना दोन्ही साईडने ना आपल्याला बटाट्याची भाजी लावून घ्यायची. आता मी इथं चमच्याने खेळत होते, तुम्ही हाताने लावू शकता. मस्तपैकी बेसनमध्ये डीप करा आणि ना गरम गरम तेलामध्ये मीडियम गॅसवर तळून घ्या. मस्त बाहेर पाऊस पडतोय. हा उलटा वडापाव एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुमचा हा उलटा वडापाव कसा झाला होता. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि टेस्टी व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.